लातूर शिक्षणाचं शहर की ड्रग्सचा बाजार असा प्रश्न आता निर्माण झालाय। गेल्या 3 महिन्यात 2 कोटींहून अधिक ड्रग्स या ठिकाणी जप्त करण्यात आले। ड्रग्स प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे। पालकांमध्ये आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। लातूर हे शिक्षणासाठी देशभर ओळखले जाणारे शहर, पण या शिक्षणाच्या गाभाऱ्यात आता अंमली पदार्थांचं विष झिरपतंय। मुंबई आणि हैदराबादहून लातूरात पोहोचणाऱ्या ड्रग्सचा पसारा एवढा वाढलाय की गेल्या 3 महिन्यात पोलिसांनी तब्बल 2 कोटी 10 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केले। लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 3 ठिकाणी मोठी कारवाई करत 11 जणांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर आता पोलिसांनी आणखी 3 अटक केली आहे। तरीही या ड्रग्स सिंडिकेटच्या मुळापर्यंत पोलीस अजूनही पोहोचले नाहीयेत। एकूणच पालकांमध्ये आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबई, पुणे, तुळजापूर नंतर आता लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या अंमली पदार्थाचा विळखा या ठिकाणी पडलेला आहे आणि पोलिसांनी ह्याचं खूप मोठं रॅकेट या ठिकाणी उघड करून कोट्यावधी रुपयाचा अंमली पदार्थ या ठिकाणी जप्त केलेला आहे। आणि चिंतेची बाब ह्याच्यापेक्षा आणखी अशी आहे की ह्या रॅकेटचं टार्गेट हे लातूर शहरातील लहान लहान मुलं, विद्यार्थी ह्यांच्याकडे त्यांचं टार्गेट आहे। ही एक शोकांतिका आहे की याचा मास्टरमाइंड शोधण्यामध्ये शासन प्रशासन आणखीनही हे झालेलं नाही, त्यांना आणखीनही ते उघड करता आलं नाही। त्यासाठी विनंती अशी राहील शासन प्रशासनाने याचा छडा लावावा आणि त्वरित जे काही मास्टरमाइंड असतील त्यांना अटक करावी।